आदिवंदू या भगवंता, आदिवंदू या भगवंता, मायभूमी भारत माता। सर्व धर्म शांती समता, गुरुजन माता पिता, राष्ट्राचा पालन करता, निसर्ग अन्नदाता, वैज्ञानिक रक्षण करता, माता भगिनी भ्राता। स्मरू पुराण बायबल गीता, स्मरू पुराण बायबल गीता, आता गिरू एकच कित्ता, आता गिरू एकच कित्ता। आळगुया गुणवत्ता, 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 ध्यास आमचा गुणवत्ता, 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 ध्यास आमचा गुणवत्ता। बलवान गुणवान हो चारित्र्याची खाण, घेऊ सोबत तंत्रज्ञान, घेऊ सोबत तंत्रज्ञान, शिकवूया नीतिमत्ता। गुणवत्ता, 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 ध्यास आमचा गुणवत्ता, 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 ध्यास आमचा गुणवत्ता। प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, सरल झेपणार हे राष्ट्र, राष्ट्र बांधणी उत्कर्षा, परशु पावन बुद्धिमत्ता। गुणवत्ता, 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 ध्यास आमचा गुणवत्ता, 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 ध्यास आमचा गुणवत्ता। प्रत्येक मूल शिकणार, तसे शाळेत टिकणार। आम्ही देतो उत्कृष्टता, 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 लावू पणास सारी सत्ता। गुणवत्ता, 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 ध्यास आमचा गुणवत्ता, 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 ध्यास आमचा गुणवत्ता। गुणवंतास देऊ सन्मान, कर्तृत्वाचा ठेवू मान, सोयी सुविधा आगळा वेगळा असा जो उपक्रम जो निवडलेला होता त्याचा विषय होता रॉक पेंटिंग। रॉक पेंटिंग म्हणजे आपल्या ज्या नदीमध्ये दगड गोटे जे असतात, जे अतिशय चिकन असतात आणि त्याच्यावर पेंट करून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची कला, म्हणजे त्याच्यावर चित्र असेल किंवा काही सिम्बॉल असतील किंवा काही मुळाक्षर असतील, काही वेगवेगळ्या प्रकारचे प्राण्यांचे चित्र असतील किंवा पक्ष्यांचे असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही कला आहेत, कोणामध्ये चांगल्या प्रकारे चित्र काढता येतात किंवा कोणाला वेगवेगळ्या प्रकारचे काही चिन्ह गणितीय असतील किंवा आपल्या पुस्तकांमधले चित्र असतील किंवा प्राण्यांचे असतील, असे हे काढण्याचे आमच्या या महाराष्ट्र ग्रुपने तयारी केलेली होती आणि जेवढं शक्य होईल तेवढं या दिवसभरामध्ये आम्ही ही कला सादर करण्याचा प्रयत्न केला। पहिल्यांदा रॉक पेंटिंग हा विषय जेव्हा समोर आला त्यावेळेस थोडंसं दडपण होतं की कशा पद्धतीने करायची, पण ज्यावेळेस ते दगड गोटे आम्ही जेव्हा हातात घेतले आणि ते पेंट करायला सुरुवात केली, सुरुवातीला थोडंसं चुकत गेलो,
परंतु जेव्हा कॉन्फिडन्स आला की बाजूचे लोक खूप छान करतायत आणि ते पाहून आम्ही पण चांगल्या पद्धतीने करू शकतो, तर आम्ही खूप करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या डोळ्यासमोर हे चित्र उभं केलेलं आहे. अतिशय सुंदर असं काम, म्हणजे आम्ही स्वतः म्हणतो की सुंदर आहे, परंतु ते इतरांनी सुद्धा म्हणायला पाहिजे आणि इतरांनी प्रेरणा घ्यायला पाहिजे, म्हणून असा आमचा उपक्रम होता. आमच्या या उपक्रमासाठी माननीय बीट विस्तार अधिकारी श्रीमती जाधव मॅडम यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं. त्याच पद्धतीने केंद्र प्रमुख भोये सर असतील, वाणे सर असतील आणि आमचे सहकारी सर्व जोगमोडी केंद्र आणि जोगमोडी बीट या शिक्षकांनी आंब्याच्या केंद्र प्रमुख असतील किंवा आंब्याचे केंद्राचे शिक्षक आणि संपूर्ण जोगमोडी बीट दिवसभरामध्ये अतिशय जबरदस्त असं कामगिरी, त्या सर्व शिक्षकांना तहान लागली नाही किंवा भूक लागली नाही, बळजबरी सांगावं लागलं की तुम्ही जेवण करा. हे काम आणि सुंदर असा हा उपक्रम होता. आम्ही खूप चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या पाठीवर मॅडमांनी कौतुकाची थाप ही दिलेली आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर्वांचं स्वागत. बघा, दगड ही काही फेकून मारायची वस्तू नाही. जर असं आपण लक्षात घेतलं, दगडापासूनच माणूस घडतो. या दगडाला मूर्त आणि जिवंत स्वरूप देण्याचं कार्य या स्वराज्य ग्रुपने घेतलेलं आहे. तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या छोट्या शून्यातून स्वराज्य निर्माण केलं, तसं या दगडातून मोठं असं स्वराज्याचं छोटंसं कार्य किंवा शिक्षणाची एक वेल तयार करण्याचं कार्य या स्वराज्य ग्रुप कडून झालेलं आहे. बघा, आता इथं सर्वप्रथम या छोट्या छोट्या दगडांतून काही किड्यांचे आकार बनवण्यात आलेले आहे. या दगडावर एका महिलेचं चित्र रेखाटण्यात आलेलं आहे. तसंच या घरट्यांमध्ये छोटे छोटे आपले घुबडाचे जे पिल्ला असतात हे रेखाटण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यानंतर काही सिम्बॉल्स आहे गणिताचे, जसं बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, हे पण रेखाटण्याचं एक कार्य या स्वराज्य ग्रुप तर्फे झालेलं आहे. या स्वराज्य ग्रुपच्या सर्व सदस्यांकडून हे कार्य पार पाडण्यात आलेले आहे. या कार्यासाठी आम्हाला आमच्या बीटाच्या सन्माननीय विस्तार अधिकारी जाधव मॅडम, तसेच केंद्र प्रमुख श्री वाणी साहेब आणि तसेच केंद्र प्रमुख श्री भोये साहेब यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि इतरही काही कर्मचाऱ्यांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभलं आणि त्यानुसार आम्ही हे कार्य पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या ग्रुपकडून माझं एकच सांगणं राहील की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. आणि या सगळ्याला जे गुंफण्याचं काम केलं किंवा हे जे घडवण्याचं काम केलं या जिजामातेचं, त्यांचा आपल्याला विसर करता येणार नाही. राष्ट्रमाता जिजाऊ की जय. या ठिकाणी उपस्थित सर्व मुख्याध्यापक, शिक्षक बंधू भगिनी आणि अधिकारी पदाधिकारी यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आज चेपुजरी या ठिकाणी जी काही स्टोन पेंटिंग, रॉक पेंटिंग याविषयी जी काही कार्यशाळा घेण्यात आली, त्यामध्ये संपूर्ण एक नैसर्गिक वातावरणामध्ये या दगडांवरती जे काही रंगकाम किंवा पेंटिंग आहे यासाठी सर्व शिक्षकांनी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने हातभार लावला. असं म्हणतात, वेन लव्ह अँड स्किल वर्क्स टुगेदर एक्सपेक्ट अ मिरेकल. या वाक्याची जर खरी अनुभूती जर कुठे आली असेल तर आज या ठिकाणी आलेली आहे. जेव्हा कला आणि कौशल्य यांच्यावर जे काही आपलं प्रेम आहे त्याच्यातून जे काही एक निर्मिती होत असते, त्याचा हा आविष्कार म्हणजे ही रॉक पेंटिंग आणि स्टोन पेंटिंग या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आपल्या या जोगमोडी बीटातर्फे जे काही दरवर्षी आपले उपक्रम राबवले जातात त्याचा एक भाग म्हणून यावर्षी चेपुजरी या ठिकाणी आपल्या रॉक पेंटिंग आणि स्टोन पेंटिंग याविषयी नियोजन करण्यात आलं. त्यासंबंधी आपल्या बीटाच्या विस्तार अधिकारी मान्य सौ जाधव मॅडम, केंद्र प्रमुख वाणे साहेब आणि आंबे केंद्राचे केंद्र प्रमुख मान्य श्री भोये साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व गटांची निर्मिती करण्यात आली आणि त्यांचाच आमच्या या डायमंड ग्रुप मार्फत यामध्ये माळेगाव, आजदनपाडा आणि डुक्करभुजी या शाळांसाठी जो काही विषय देण्यात आला होता आणि आमच्या या गटातील जे काही कलाकार आहेत त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनेतून या ठिकाणी काही फळांची, काही झाडांची आणि काही जे काही वेगवेगळ्या प्रकारचे एक कलाकृतीपूर्ण चित्र आहेत त्यांचं एक स्टोन पेंटिंगचं एक स्टॉल या ठिकाणी आपण सर्वांतर्फे या ठिकाणी निर्माण केलेला आहे आणि अतिशय सुंदर
अशा प्रकारे सर्व या गटातील शाळा असतील, सहभागी शिक्षक शिक्षिका असतील यांच्या सहकार्याने अतिशय सुंदर असा एक आविष्कार आपल्या समोर या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. खरोखरच अतिशय आपण जेव्हा स्वतः या अशा प्रकारच्या उपक्रमाची अनुभूती घेऊ तेव्हाच आपल्याला विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने त्यामध्ये आपल्याला या अनुभवाची प्रात्यक्षिकाद्वारे त्यांना अनुभूती देता येईल आणि त्या दृष्टीने हा रॉक पेंटिंग आणि स्टोन पेंटिंग हा जो काही नाविन्यपूर्ण उपक्रम आहे खरोखरच आपल्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना प्रेरणा देणारा आहे. आपण सुद्धा या उपक्रमातून प्रेरणा घेऊन अशाच प्रकारची कलाकृती आपल्या विद्यार्थ्यांकडून सुद्धा करून घेऊ असा आत्मविश्वास मलाच नव्हे तर आपल्या या ठिकाणी उपस्थित जोगमुडी विटातील सर्व शिक्षकांना आलेला आहे. आणि नक्कीच अशा पद्धतीचा उपक्रम आपण विद्यार्थ्यांमध्येही रुजू जेणेकरून त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल आणि त्यांचं जे काही शिक्षण आहे ते आनंददायी बनेल. म्हणून पुनश्च एकदा अशा या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी आपल्या या बिटामार्फत सर्व शिक्षक बंधू भगिनींना उपलब्ध करून देण्यात आली त्याबद्दल आपल्या बिटाच्या विस्ताराधिकारी मान्य सौ जाधव मॅडम, केंद्र प्रमुख वाणी साहेब, केंद्र प्रमुख भोये साहेब यांचा आभार व्यक्त करतो आणि रजा घेतो. धन्यवाद. सगळ्यांनी मिळून या. सर खाली बसा. खाली बस. प्रथमतः ओ माऊली आमच्या ग्रुपचं नाव आहे सोमा मशे ग्रुप. आता सोमा मशे बऱ्याच जणांना माहिती नसेल तर सोमा मशे हा वारली पेंटर आहे आणि ही वारली पेंटिंग अस्तित्वात नव्हती आणि कुणाला माहिती नव्हती, पण ह्या माणसामुळे जागतिक पातळीवर गेली म्हणून यांना हे मुखाड्याचे आहेत म्हणजे सॉरी होते. तर 2017 मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांना पद्मभूषण पद्मविभूषण आता त्यांना भारतरत्न देण्याची तयारी चालू आहे. असा आमचा वारली पेंटिंगचा हा ग्रुप आहे. दुसरं म्हणजे आजकाल दगडाचा वापर आपण डोके फोडण्यासाठीच केलेला आहे बरोबर, पण दगडाला जर आपण सुंदर आकार दिला तर त्याच्यात देवत्व प्राप्त होतं त्याच ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टेन्शन राहतं माणसाला. पण आज इथं आपण आलो जेव्हा दगडावर पेंटिंग करत होतो म्हणजे ज्याला पेंटिंग येत नव्हती तो सुद्धा म्हणजे जेवण करून लगेच आपण तिथे बसायला गेलो म्हणजे एवढी आवड निर्माण झाली म्हणजे टेन्शन फ्री झाला माणूस. म्हणून मला एक असं सांगायचं आहे का माणसाला टेन्शन येतं तर माणूस काय काय करतो, कोणी ड्रिंक करतो कोणी काय करतो, तर मला असं सुचवायचं आहे त्यांनी दगड घ्यायचा आपला कलर घ्यायचा आणि टेन्शन कसं दूर होऊन जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे शाळेमध्ये आपल्याला कागद नसतो काही नसतं, मग आपण चित्रकला कशी शिकवायची, कागद असलाच पाहिजे पण त्याला आपण एक दगड आणि रंगाची बाटली नेऊन दिली तर सुंदर अशी पेंटिंग होऊ शकते. त्या ठिकाणी आम्ही आदिवासी पेंटिंग केलेली आहे वारली पेंटिंग. वारली पेंटिंग ही केवळ एका जातीपुरती मर्यादित नाही, ही आदिवासी पेंटिंग आहे. पूर्वीपासून आमची जेव्हा नागपंचमी सण येतो तेव्हा भिंतीवरती ही पेंटिंग काढली जाते. पण एक हे वारली समाजाचे जे सोमा मसा म्हणून ती वारली पेंटिंग म्हणून ती आज प्रसिद्धीस आलेली आहे. त्या ठिकाणी मला 2-3 लाकडं सापडले, आम्ही लाकडाचा पण इथे उपयोग केलेला आहे. आणि दुसरं म्हणजे आमच्यामध्ये चित्रकार नव्हते पण त्याने सुद्धा इतकी सुंदर सुंदर चित्रकला बनवलेला आहे. आता ही काकडी बघा एकदम ओरिजिनल काकडी वाटते, वाळूक आमच्या भाषेत वाळूक म्हणतात म्हणजे कल्पना बनाट आहे. आपला दगड उचलून ही सुद्धा कल्पना बनाट आहे. आम्ही जेव्हा जातो तेव्हा प्रत्येक मध्ये त्या दगड वलांडून गेला पण चौधरी सरांनी पाहिले ती उचलून आणले दगड आणि सुंदर असा उपयोग केलेला आहे. आणि हे आमच्या दादव सरांनी कलिंगड बनवलेला आहे, अतिशय सुंदर कलिंगड बनवलेला आहे. ते सुद्धा चांगले पेंटर आहेत आणि संत्र्याची फोड पण एकदम अतिशय म्हणजे ओरिजिनल वाटते म्हणजे हे दृष्टी पाहिजे आणि मला आनंद वाटतो की पूर्ण दृष्टी आमच्या ग्रुपला आलेले आहे. दुसरं म्हणजे विस्ताराधिकारी मॅडमचं मी आभार मानतो की खरं अशा भन्नाट कल्पना फक्त आपल्या बिटामध्येच आहे. ही आपली सुरुवात आहे, फक्त हे आपल्याला प्रदर्शन मांडायचं आहे, यामध्ये आपल्याला भरीव काम करायचं आहे आणि हे आपल्याला तालुका पातळीवर नाही तर आपल्याला जिल्ह्यावर जायचं आहे. आज आपलं नियोजन होतं धनकर मॅडमला आणायचं होतं शिक्षण अधिकारी, पण कसं त्या इथं आलं ना आपण ओबडधोबड केलं त्यापेक्षा आपली तयारी आहे याच्यानंतर आपण चांगलं बनवू आणि चांगलं प्रदर्शन करू. धन्यवाद. मुलांना बोर झालेला आहे परंतु ज्या पद्धतीने हे लाईव्ह 3D इफेक्ट वाले जे शैक्षणिक साहित्य ज्यावेळेस मुलांकडे जातात आणि मुलं
हाताळतात, प्रत्यक्ष त्यांना ती अनुभूती येते, त्याला आपता कशाही पद्धतीने ते सगळ्या बाजूने आपण पाहून मुलं त्याचा अनुभव करू शकतात. आणि निश्चितच याच्याद्वारे जे आपण मुलांना शैक्षणिक अनुभूती देणार आहे ती चिरकाळ टिकणारी आहे. आपल्या इकडले मुळातले आदिवासी लोक म्हणजे अतिशय क्रीडाप्रेमी असतात, कशालाही ते आकार देऊ शकतात, कुठूनही वाहत्या पाण्यातून संगीत काढू शकतात, गीत बनवू शकतात. आणि त्यांच्याच कलागुणाला वाव देण्यासाठी ही आमची थीम आहे. आता या ठिकाणी इथं पक्ष्यांची घरटे तयार करण्यात आले, घरट्यामध्ये रॉक पेंटिंग द्वारे पक्षी तयार करण्यात आलेले आहे. इथं सोनकिडा, हे सर्व इन्सेक्ट्स किड्यांचे प्रकार आहेत. या ठिकाणी आपण जे वेगवेगळ्या इंग्लिश मध्ये स्माइलीज बनवतो, फिलिंग्स, ते त्याचे हे करण्यात आलेले आहे. आणि या ठिकाणी आता आपण जे इंग्लिश मध्ये किंवा इतर याच्यामध्ये सुद्धा आपण उपयोग करू शकतो. हे आहे फ्लावर्स, हे व्हेजिटेबल्स, हे फ्रुट्स. आणि यानंतर इथं प्रत्येक ही एक वेगळी संकल्पना आहे. इथं देवीचं हे आहे. आणि या ठिकाणी एक आता आपण हे पाहू शकतो, इथं थीम आहे आय पासून तयार होणारे इंग्रजीमध्ये शब्द. एकाच ठिकाणी सर्व काही आलेलं आहे, जसं आईस, इंक, इन्सेक्ट्स, इग्लू, आईस्क्रीम, आयलँड यासारखं. म्हणजे आपण पूर्ण अल्फाबेट्स या ठिकाणी आपण तयार करू शकतो, त्याचा एक नमुना आहे. अशा पद्धतीनं आज आपण दिवसभरामध्ये सगळेजण तल्लीन होऊन मग्न होऊन याच्यामध्ये सहभागी झालेलो आहोत. त्याबद्दल सर्वांचं आभार आहे. आणि मॅडमचं धन्यवाद, त्यांनी आपल्याला एक नवीन हे दिलेली आहे आयडिया. तर अशा पद्धतीने आमच्या ग्रुपचं प्रेझेंटेशन ऐकल्याबद्दल सर्वांचे आभार आहे. नेचर ग्रुप या ठिकाणी आम्ही येता जे काही निसर्ग आम्ही बघितलेला आहे तो निसर्ग या ठिकाणी रॉक पेंटिंग वर काढण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. थोडक्यात या ठिकाणी जर सांगायला गेलं तर हे जे नेचर दिसतंय तुम्हाला, हे शेपुजरीचं आहे. या ठिकाणी बघा ही जी पार नदी आहे आणि हे डोंगर, आणि या ठिकाणी हे आम्ही या बाजूला या ठिकाणी हे टेम्पल आहे आपण ज्या ठिकाणी बसलेलो होतो. आणि ही जी आम्ही देवी काढलेली आहे इंदिरा देवी, हे इथलेच मंदिर आहे. आणि या ठिकाणी हे जे काही फळं वगैरे तुम्हाला दिसत आहे ते पण आम्ही येताना बघितले. आणि हे कासव या ठिकाणी काढलेलं आहे ते पण या तळ्यामध्ये आहे, त्यामुळे आम्ही ते काढलेलं आहे. आणि विशेष म्हणजे दुसरं म्हणजे एक महत्वाचं आम्ही या ठिकाणी संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत की हे पार नदीचं पाणी इतकं वाहत जातंय, पण ते जर कुठेतरी अडवलं ना तर ते नक्की मनमाडपर्यंत पाणी जाईल, त्याचा सगळं आम्हाला म्हणजे त्याचा फायदा होईल. आमचा पाण्याचा प्रश्न मिटेल. हा खूप म्हणून सेव्ह वॉटर या ठिकाणी आम्ही सांगितलेला आहे. धन्यवाद. सर चला नेक्स्ट ग्रुप सावरपाडा कविता राऊत. आज या छापूजुरी या ठिकाणी निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये आज ही आपली शिक्षण परिषद आयोजित केली. मला वाटतं जिल्ह्यातली अशी एक पहिली शिक्षण परिषद असेल की ज्या परिषदेला आज आगळं वेगळं रूप आणि शिक्षकांची जी अंगी जी कला आहे त्या कलेला या ठिकाणी मुक्त छंदपणाने जो वाव दिला. कला शिक्षकाच्या अंगी जी काही कला आहे ती कला दाखवण्यासाठी जसं आपण वर्गामध्ये शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतो, तुला येईल तू म्हण, तुला येईल तू म्हण, तसं मॅडमने आपल्याला सगळ्यांना प्रोत्साहित केलं. ज्यावेळेला छोट्या कामाचं मूल्यमापन किंवा छोट्या कामाचं कौतुक वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं होतं तर त्यावेळेला ते काम छोटं राहते तर ते काम खूप काही मोठं होतं. तर मॅडमने आपल्या सगळ्या उपस्थित शिक्षकांना या ठिकाणी आपल्याला प्रेरणा दिली आणि आपल्याला ते काम करण्याचे एक मॅडमकडनं आपल्याला प्रेरणा मिळाली. पण मॅडमने खऱ्या अर्थाने ही जी शिक्षण परिषद आयोजित केली तर आपले अजून काही वरिष्ठ जर राहिले असतील तर निश्चितच मॅडमच्या ह्या नियोजनाचं कौतुक त्यांच्याकडनं जर झालं असतं तर एक आपल्याला खूप त्या ठिकाणी मोठं समाधान वाटलं असतं. मग अशी बोलता बोलता सरांनी बोलून दाखवलं की निश्चितच हे छापूजरी पुरतं मर्यादित न राहता की हा उपक्रम आपला कुठतरी तालुक्यावर जाईल, तालुक्यातून कुठतरी जिल्ह्यावर जाणार आहे. आणि म्हणून अशा ठिकाणी आज आपण हा एक रॉक पेंटिंगचा उपक्रम या ठिकाणी घडून आणला तर निश्चितच खरंच आपल्याला प्रत्येकाला याच्यातून प्रेरणा मिळेल. कारण बऱ्याचशा आपल्या व्यवसाय बंधूंनी आजच ब्रश हातामध्ये धरले असतील किंवा ज्यांना काही कला येत नव्हती त्यांनी ती कला या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केला. कारण नोटा या कागदाच्या असतात, प्रत्येक कागद ही नोट नसते आणि देव हा दगडाचा असतो, म्हणून प्रत्येक दगड हा देव नसतो. म्हणून शिक्षकाने त्या दगडामधून कोणता आकार आपल्याला देता येईल त्या दगडाची निवड केली आणि त्या दगडाला एक मूर्त रूप दिलं. आणि हे सर्व झालं फक्त हे सगळे घडून आणण्यासाठी आज मॅडमचं फार मोठे प्रयत्न आहेत आणि त्या मॅडमने आपल्या सगळ्यांना विश्वास टाकला आणि मॅडमने आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून एक भव्य दिव्य अशी शिक्षण परिषद या ठिकाणी आयोजित केली. आणि आमच्या ग्रुपला हे अल्फाबेट दिलेलं होतं, 14 खरी आणि 12 खरीचं मूळाक्षर वगैरे आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. तर
हसत खेळत या अक्षरामधून मुलं लिहायला वाचायला या ठिकाणी शिकू शकतात. एक छानपैकी उपक्रम या ठिकाणी हे केला. मॅडमला खरंच धन्यवाद द्यावे तितके कमीच होतील, कारण असा एक उपक्रम मला वाटतं हा पहिला झाला. निश्चितच याच्यापासून अजून वेगवेगळे उपक्रम आपल्या बीटातून राबवले जातील. आमच्या ग्रुपला भेट दिल्याबद्दल मी सगळ्यांचं धन्यवाद. सर्वांचं स्वागत आहे आमच्या गोल्डन ग्रुपच्या या सादरीकरणामध्ये. दगड म्हटलं की कशी संकल्पना आपल्या मनामध्ये असते, मंदबुद्धी, जड मूड, ज्याला काही अक्कल नाही तो दगड, किंवा ज्याच्यातनं काही घडलं जाऊ शकत नाही तो दगड. पण एक गाणं मला आठवतं, पत्थर के सनम तुझे हमने मोहब्बत का खुदा माना. अशा प्रकारचे ह्या आमच्या ग्रुपने दगडाला बोलायला लावलेलं आहे. आणि प्रतिभा जी म्हणतो आपण, जो न देखे रवी तो देखे कवी, या दृष्टीने आमचाच ग्रुप नव्हे सगळ्याच ग्रुपने प्रत्येक दगडाच्या आकाराकडे बघून त्या दगडाला त्या प्रकारचं रूप दिलेलं आहे. म्हणजे त्या धुळीत माखलेल्या दगडाला ह्याच्यामध्ये काय लपलं हे शोधणं आणि ही प्रतिभा जागी करणं ही खरं तर खूप मोठी विचार प्रक्रियेला चालना देणारी गोष्ट आज या ठिकाणी घडलेली आहे. दुसरी गोष्ट, आज आपण स्ट्रेस रिलीज थेरपी मध्ये चित्रकलेचा विचार करतो आणि आज पूर्ण आम्ही सगळेजण, सगळी जी आमची दोन्ही बिटामधले शिक्षक आहेत या ठिकाणी आपण बघितलं, कुठल्याही प्रकारचा किती मोटिवेशनल मोठा सेमिनार असू देत, किती मोठं महत्वाचं प्रशिक्षण असू देत, लोक कंटाळतात, जांभया देतात, झोपतात, चक्रा मारतात. आज एकही व्यक्ती जांभई देताना दिसलेली नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्याच्यात नाही. दुसरी गोष्ट, आज एकाही व्यक्तीला बायको भांडलेली आठवलेली नाही. एकाही व्यक्तीला संध्याकाळी मेथी निवडायची याची आठवण झाली. म्हणजे जगातल्या सगळ्या गोष्टीचा विसर पाडून माझ्या स्वत्वाचा आविष्कार करणारी गोष्ट जी आहे ती चित्रकला. आणि ह्या चित्रकलेला ज्यावेळेस धूळ माती आणि दगडाची जोड दिली जाते त्यावेळेस त्या व्यक्तीचं अंतकरण त्या दगडाशी बोलू लागतं. आणि हे आविष्कार तुम्ही बघतायत, कॅमेरा इकडे द्या, अशा प्रकारचे आविष्कार आपल्याला जी आपण अल्फाबेट शिकवतो, इंग्रजी भाषेचा पाया ज्या 26 अक्षरांवर आहेत ती अक्षरं आमच्या या समूहाने या ठिकाणी बनवलेली आहेत. त्यानंतर या ठिकाणी सोनेरी रंगामध्ये ज्यावरून आम्ही आमच्या गोल्डन ग्रुपचं नाव दिलेलं आहे, की अशा प्रकारची खूप सुंदर अशा प्रकारचे विचार या ठिकाणी केलेले आहेत. ही भुंगे पानावर बसलेले आम्ही दाखवले आहेत. आणि जे मागच्या ग्रुपच्या सादरीकरणामध्ये आपण बघितलं, जीवा सोमा म्हसे, ज्यांनी आपल्या या डोंगर दऱ्यांची संस्कृती साता समुद्रा पार नेली, त्यांची स्मृतीला अभिवादन म्हणून आमच्या समूहाने या वारली चित्रकलेचं या ठिकाणी प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा म्हणेल, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घणू म्हणून आमच्या या ग्रुपलाही आम्ही गोल्डन ग्रुप नाव दिलेलं आहे. आणि पुन्हा एकदा जगभरातनं आपण तुम्ही आमचा हा सादरीकरणाचा कार्यक्रम पाहत असाल, सर्वांना विनंती करतो की थेरपी जी आहे ऍज अ एक्झरसाइज म्हणण्यापेक्षा ऍज अ एक्सपिरियन्स म्हणून तुम्ही करून बघा आणि स्वतःच्या सुप्त कलात्मकतेला वाव द्या. कारण ह्याच्यामध्ये आमच्या समूहामध्ये जी माझी 200 शिक्षक या प्रयोगामध्ये आपण बघितले, सगळ्या ग्रुपचं सादरीकरण आपण बघितलंय, जी 200 माणसं इथे आलेली आहेत, याच्यातला कोणीही नामांकित चित्रकार नाही, याच्यातला कोणीही चित्रकलेचा विद्यार्थी नाही, याच्यातला कोणीही इंटरमिजिएट वगैरे झालं नाही, तरी प्रत्येकाने खूप सुंदर अशा प्रकारचं सादरीकरण केलं आहे. आणि व्यक्ती हा जन्मताच कवी असतो, जन्मताच चित्रकार असतो. त्याच्यातल्या कवित्वाला, त्याच्यातल्या चित्रकाराला आकार देणं गरजेचं असतं. आणि हा आकार तुम्ही तुमच्या स्वतःला द्या, तुमच्या मुलांना द्या, तुमच्या विद्यार्थ्यांना द्या. या संदेशासह तुमची रजा घेतो. धन्यवाद. माननीय सौ जाधव मॅडम यांचं स्वागत या ठिकाणी मी करण्यासाठी वडपाडा शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री इंगळे सर यांना विनंती करतो की त्यांनी श्रीफळ देऊन या ठिकाणी मॅडम करायचं. यानंतर जोगमोडी बेटाचे केंद्र प्रमुख माननीय श्री वाणी साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो शिवशेत शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री किरण मेढे सर यांना. तसेच आंबेड केंद्राचे केंद्र प्रमुख माननीय श्री होळे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी चौकडा शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री गावित सर यांना विनंती करतो. त्याचबरोबर आपण या पवित्र तीर्थक्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्याला
हे या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली आपली आजची शिक्षण परिषद घेण्यासाठी, अशा या शेपूझरी संस्थांचे मठाधिपती माननीय श्री स्वामी महाराज यांचं स्वागत करण्यासाठी मी आपल्या बिटाच्या बीट विस्तार अधिकारी माननीय सौ जाधव मॅडम यांना विनंती करतो की श्रीफळ देऊन त्यांनी महाराजांचं स्वागत करायचं. व्यवस्थित घेऊ एक सगळ्यांचे. त्याचबरोबर आजची आपली शिक्षण परिषद यशस्वी होण्यासाठी त्या चौकडा गावचे ग्रामस्थ तसेच प्रतिष्ठित नागरिक माननीय श्री पांडुरंगजी जाधव यांचं स्वागत या ठिकाणी करण्यासाठी माननीय श्री भोये साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी माननीय श्री पांडुरंगजी जाधव साहेब यांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी नम्र विनंती आहे की जर कोणाला मनोगत व्यक्त करायचं असेल मी या ठिकाणी मॅडमला विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आजच्या परिषदेबद्दल. आजची आपली जी शिक्षण परिषद आहे ही नववी शिक्षण परिषद आहे. ही शिक्षण परिषद आपण शेपूझरी या तीर्थक्षेत्र यांच्या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे. एक वेगळा आगळा वेगळा विषय घेऊन आपण ही परिषद इथं घेत आहोत. या परिसरामध्ये खूप सगळे गुळगुळीत दगड असे नदीमध्ये अवेलेबल आहे. मी ज्यावेळेस मागच्या वेळेस इथं व्हिजिटला आली तेव्हा मला खूप आवर्जून जाणवलं की इतके छान असे हे गुळगुळीत दगड आहे, याचा काही आपल्याला उपयोग करता येईल का. तर नेटवर सर्च केल्यानंतर मला रॉक पेंटिंग हा विषय ही थीम मला तिथं मिळाली आणि मग तिथूनच पुढे ही परिषद आपण घेऊया असं माझ्या डोक्यात आलं. मग मी सरांशी, मेडे सरांशी, नंतर इंगळे सर, शिरसाट सर या सर्वांशी मी चर्चा केली, गावित सरांशी मी बोलले, तर त्यांनी हे सगळं घेण्यासाठी तयारी दाखवली. मग आमची सगळी जवळपास एक 15 दिवस झाले आम्ही सर्वजण यासाठी खूप झटत आहोत. हे जे आज सगळ्यांनी दगड इथं रॉक पेंटिंग केली, हे सगळे दगड ह्या 5-6 जणांनी आणि काही आपली टीम आहे ह्या सगळ्यांनी ह्या नदीपात्रामध्ये भरवणामध्ये जाऊन हे गोळा करून आणलेले होते. म्हणजे आज तुम्ही जे पाहतायत ना याच्यामध्ये खूप सगळे श्रम आहे. त्या रॉक पेंटिंगचा खूप छान असा उपयोग तुमच्या दैनंदिन अध्यापनामध्ये हा होऊ शकतो. विद्यार्थ्यांना दररोज तेच पुस्तकं, वह्या, सर यांचा कंटाळा येऊन जातो. जेव्हा आपण काहीतरी वेगळं त्यांना देतो त्यावेळेस त्यांच्यामध्ये ती ऊर्जा निर्माण करते आणि ही जी ऊर्जा असते ही ऊर्जा मुलांना तुमचं जे पुढचं अध्यापन तुम्ही करणार असतं त्याच्यासाठी ही खूप उपयोगाची पडते. म्हणून तुम्ही पाहिलं असेल की आजचं आपलं जे सगळं जे प्रेझेंटेशन झालं याच्यामध्ये सगळ्यांनी, काहींनी किडे रंगवले, काहींनी पानं, फुलं, त्याच्यानंतर काहींनी चेहरे रंगवलेले होते. जे प्रत्येकाच्या डोक्यात काहीतरी वेगळं होतं. हे तर आपण शिक्षकांनी मिळून केलं. जर विद्यार्थ्यांनी केलं तर कदाचित ते झाडं काढतील, ते सूर्य काढतील, ते चंद्र काढतील, एखादं प्राणी काढतील. म्हणजे त्यांच्या डोक्यात काहीतरी अजून वेगळं असेल. कागदावरती चित्र काढलेले आहेत त्यांनी, दगडावरती पण चित्र काढायची असतात. हे त्यांना आपण जेव्हा त्यांना हा अनुभव देऊ त्यावेळेस त्यांना हे कळेल. निश्चितच आज सगळं जे काम आपण प्रेझेंटेशन पाहिलं ते पाहिल्यानंतर मी यशस्वी झाली असं मला वाटतंय. माझ्या डोक्यात जे होतं ते साकार झालं. मला आता याचं पुढचं अजून माझं जे स्वप्न आहे ते की आपल्या तालुका स्तरावरती याचं छान असं प्रेझेंटेशन व्हावं. ही जी कला आहे ही बाकीच्याही लोकांना हे माहीत पडावं. आपण सर्वांनी जी मेहनत घेतलेली आहे ही मेहनत जगाच्या समोर आली पाहिजे आणि तुम्ही सर्वांनी खूप छान उत्साहाने याच्यामध्ये सहभाग घेतला. माझ्या कल्पनेला तुमच्या सगळ्यांमुळे बळ आलं, ती आज खरं प्रत्यक्षामध्ये आली. म्हणून मी विस्तार अधिकारी म्हणून सगळ्या बिटातल्या शिक्षकांचे आभार मानते की तुम्ही सगळ्यांनी उत्साहाने खूप याच्यामध्ये भाग घेतला. थँक्यू. सृजनशीलतेचा विकास होण्यासाठी अतिशय कल्पकतेनं हा उपक्रम या ठिकाणी आपल्याकडून राबवून घेतला. संत तुकाराम महाराज म्हटलेले आहेत की निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं, आणि हा या ठिकाणी मॅडमनं निश्चय केला. 15-20 दिवसापूर्वीपासूनची ही तयारी होती की हा उपक्रम आपल्याला घ्यायचाच आहे. त्यानुसार मॅडमनं हा उपक्रम घेतलेला आहे आणि आपण सर्वांनी अतिशय या सुंदर वातावरणामध्ये हा उपक्रम या ठिकाणी साजरा केला. हा उपक्रम राबवत असताना आपल्याला या ठिकाणी सर्वांचंच सहकार्य लाभलेलं आहे. या अशा सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आजचा आपला स्वयंपाक बनवण्यासाठी सुद्धा असेल किंवा या ठिकाणी मठाचे मठाधिपती असतील, तसेच सर्व शिक्षक वृंद, केंद्र प्रमुख साहेब, विस्तार अधिकारी मॅडम या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपला हा उपक्रम तालुक्यावर जाण्यासाठी 1-2 ओळी या ठिकाणी मी सांगतो कि मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है.
आणि हेच आपल्याला जे बळ आहे आपला हौसला बुलंद करण्याचं ते मॅडमने या ठिकाणी उपक्रमातून आपल्याला दिलेलं आहे आणि नक्कीच तालुक्यावर सुद्धा आपण हा उपक्रम यशस्वी करून दाखवू असे मी मॅडमला सर्वांच्या वतीने ग्वाही देतो आणि आजचा आपला कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. Average people thinks about people. Good people thinks about good people thinks about events. And smart people thinks about ideas. तर आज या ठिकाणी या सगळ्या संकल्पनांना मूर्तरूप देण्यासाठी या मठाची जी जागा दिली खरं तर ही पुण्यभूमी आहे. त्रिवेणी संगमाची भूमी आहे. गोदावरी नारपार 3 नद्याचा संगम अशा ठिकाणी होतो आणि इथे तीर्थयात्रा म्हणून आपण येत असतो. आज खरं तर शिक्षण परिषद नव्हे त्याही पलीकडे ही तीर्थयात्रा होती आणि आपल्याही न कळत या मातीचा परिणाम आपल्यावर झालेला आहे. सगळे प्रसन्न अंतकरणाने आपण घरी जातोय. असं म्हटलं जातं आपल्यामध्ये मृत्तिके हनमे पापम, की माती माझ्यातले पापाचं हनन करो. तर अशा प्रकारची ही जागा उपलब्ध करून देणारे मठाचे मठाधिपती, त्याचबरोबर चौकडा, गांडोळे, वडपाडा आणि शिवशेत शाळांचे तिघही शाळांचे मुख्याध्यापक. कारण लग्न पहावे करून आणि घर पहावे बांधून आणि शिक्षण परिषद एखादं संमेलन एखादा इव्हेंट आयोजित करणं म्हणजे लग्न आयोजित करण्यापेक्षाही कमी काम नसतं. तर हे सगळे कष्ट तुम्ही सर्वांनी उपसलेत. माझ्या समोर बसलेल्या माता भगिनी खूप त्यांनी आत्मीयतेने सर्वांना जीव घातलं, वाढलं. ही स्वयंपाकी मंडळी, गावकरी मंडळी, मठाचे महंत, धन्यवाद दिन संत दर्शनाचं, अशा त्या सर्वांचं पुनश्च एकदा आमच्या जोगमोडी केंद्राच्या वतीने, आंबे केंद्राच्या वतीने आणि संपूर्ण जोगमोडी बिटाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद.